पुन्हा घेतले पाहिजे। आमची मागणी आमचे प्रोटेस्ट गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाही आहे, कोणतेही सेंट्रल गव्हर्नमेंट युनियन मिनिस्टर कोणाही पर्सनल विरुद्ध नाही आहे। आम्ही आहे आम्हाला सांगायचं आहे की हे डिसिजन जे आहे ते पुन्हा घ्यावे, त्याच्यावर विचार करावा। 6.5 वर्ष हा लॉंग ड्युरेशन आहे, कारण आम्हाला MBBS करायला ऑलरेडी 21 वर्षाचा ड्युरेशन लागतो पूर्ण डॉक्टर होऊन बाहेर पडायला। त्याच्यात अजून 1 वर्ष ॲड करून घेणं फार मोठं आहे। जो त्यांनी विधेयक जे मांडलेलं आहे ते चुकीचं आहे। आम्हाला गव्हर्नमेंट विरुद्ध काही म्हणायचं नाही, पण जे विधेयक त्यांनी मांडलेले ते चुकीचं आहे, त्याच्यावर त्यांनी पुन्हा विचार करण्यात यावा। यासाठी सर्व महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज मेडिकल कॉलेजमध्ये या अगोदरच संघर्ष सुरू झालेला आहे आणि त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी धुळे यांना त्या प्रकारे निवेदन देणार आहोत। आणि यासंबंधी जर पुढची स्टेप मग आमची असोसिएशन जी आहे महाराष्ट्र स्टेट स्टुडंट मेडिकल असोसिएशन, त्या प्रकारे जे पुढचा जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आम्ही पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहोत। मूळ मुद्दा जो आहे आमचा की सामान्य माणूस आम्हाला विचारेल की बाबा का तुला रुरलमध्ये जाऊन सर्व्हिस देण्यास प्रॉब्लेम आहे का काही, तर आम्ही सांगू की नाही, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही। आम्हाला 1 वर्ष तुम्हाला अपेक्षित आहे की बाबा आम्ही ग्रामीण भागात सर्व्हिस द्यावी, नक्की देऊ आम्ही, पण जे हवं आहे आम्हाला की ते पूर्ण 5.5 वर्षामध्ये करा तुम्ही। जर तुम्हाला ॲडजस्टमेंट हवी आहे की रुरलमध्ये जास्त डॉक्टर्स पण हवे आहेत, तर तुम्ही त्या 5.5 वर्षामध्ये कराल तर ते खूप चांगलं होईल। कारण आज पूर्ण सुपर स्पेशलायझेशन जर करायचं आहे कुठल्याही एका मेडिकल स्टुडंटला, तर त्याला जवळजवळ 21 वर्ष लागतात विथ पूर्ण बॉन्ड्स जे गव्हर्नमेंटने दिलेले आहेत। आणि जर ते पूर्ण बंधन जर तोडायचं असेल तर जवळजवळ 50-55 लाख त्याला पे करावं लागतं। तर तो आपला जे सामान्य माणूस आहे किंवा मिडल क्लास फॅमिली आहे ते अफोर्ड करू शकत नाही। त्यामुळे बेसिक आम्हाला म्हणायचं काय आहे की जो मुद्दा आहे, आणि दुसरा एक मुद्दा आहे की फिमेल ज्या स्टुडंट आहेत त्यांचे पण इथे खूप कमतरता भासेल जर हे होईल, ड्युरेशन वाढेल तर। कारण कुठलाही पालक तिला असं इतक्या वर्षाचा कोर्स घेण्यासाठी परावृत्त करेल त्यापासून। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे, जो टोटल भारताचा खर्च GDP जो खर्च व्हायला पाहिजे हेल्थ सर्व्हिसेसवर अकॉर्डिंग टू वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तो प्रॉपर होत नाही, त्यापेक्षा खूप कमी होतो। तर आमचा मुद्दा तो पण आहे की बाबा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते बाकीचे जे हे आहे ते तुम्ही प्रॉपर करा। त्यानंतर ड्युरेशन वाढून काय होणार नाही, जर तुम्हाला त्या काही सुधारणा करायची आहे तर ती पूर्ण 5.5 वर्षामध्ये करायला हवी। गव्हर्नमेंट लेडीज घ्या, लेडीज आहे की फक्त ही प्रोटेस्ट तामिळनाडू या स्टेटमध्ये होते, पण आम्हाला हे सांगायचं की पूर्ण देशाची मान्य करत नाही आहेत कोणतेही स्टुडंट्स, आणि आम्हालाही महाराष्ट्रामधून प्रत्येक शहरातले स्टुडंट्स याला अपोज करतात। बाकी मुलींचा विषय आला तर मुलींसाठी 24-25 वर्षापर्यंत फक्त MBBSची डिग्री घेऊन हातातून बाहेर निघणार मुली, त्याच्यानंतर पुढे शिकणार, पुढे त्यांना कमीत कमी 10 वर्ष अजून जातील, म्हणजे 35व्या वर्षी मुली चांगलं शिक्षण घेऊन बाहेर निघतील। तर एवढंच आहे की एवढ्या लॉंग ड्युरेशनचं मुलींना पटणार नाही। और जाऊन काम करायला वगैरे असं नाही, फक्त आमचं बोलणं एवढंच आहे की हा ड्युरेशन जो कमी करा, जो एवढा वाढलेला आहे। आत्ता सांगितल्याप्रमाणे की मुलींना पण तिथे पुढे प्रॉब्लेम्स होतात, एवढंच बोलायचं आहे की फक्त कालावधी